बच्चू कडूंच्या कर्जमाफी करता काढलेल्या एल्गार मोर्चामुळे हायवे ठप्प, मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे आणि विमान सेवा बंद पाडण्याचाही इशारा। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटलं। राजेंद्र यड्रावकरांच्या कारखान्यात ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली पेटवल्या। ऊसाच्या FRP करता शेतकरी आक्रमक। मुंबईतल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमधील इंडिया मेरीटाईम वीकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी। CEO फोरमला करणार संबोधित। विनाकारण मुंबईत फिरत राहू नका, पक्षाची ताकद वाढवा, पक्षाचं काम करा। अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना तंबी। निवडणुकीत कुणावरच अवलंबून न राहण्याच्या सूचना। शिवसेना उबाठाकडून BMC निवडणुकीत तरुणांनाच उमेदवारी देण्यावर भर। 60हून अधिक वय असलेल्या उमेदवारांना संधी नाही, सूत्रांची माहिती। सोलापूरमध्ये भाजपच्या मित्रपक्षांना जोरदार धक्का। शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर आणि माजी आमदार राजन पाटीलही भाजपात प्रवेश करणार। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अधिकाऱ्यांची वाहनं फोडू नका, सत्ताधाऱ्यांची वाहनं फोडा, गाड्या फोडा। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुजात आंबेडकर यांचं वादग्रस्त विधान। आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी। जवळपास 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनर्सना होणार फायदा। केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा। रब्बी हंगामाकरता 37,952 कोटींची मंजुरी। स्वस्त दरात खतं आणि बियाणं देण्याचे निर्देश। 100 किलोमीटर प्रति तास वेगानं आंध्रच्या किनारपट्टीला धडकलं मोन्था चक्रीवादळ। 15 जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा। हमासकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय। पूर्ण ताकदीनिशी गाझावर हल्ला करण्याचे पंतप्रधान नेतन्याहूंनी दिले निर्देश। आणि आज भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 5 सामन्यांच्या T20 मालिकेला सुरुवात। कॅनबेरामध्ये पहिला सामना। याला तुम्ही ट्रॅक्टर मोर्चा असं सुद्धा म्हणू शकता। या महाएल्गार मोर्चामुळे, आंदोलनामुळे वर्धा, चंद्रपूर, हैदराबादसह अमरावती आणि जबलपूर महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। कारण अनेक ट्रॅक्टर, गाड्या, रिक्षा हे सगळं रस्त्यावर उतरलेलं आहे। पूर्णतः आक्रमक होत शेतकरी वर्धा मार्गावर ठिय्या मांडून बसलेले आहेत। जामठा इथल्या कापूस संशोधन केंद्राच्या 30 एकर मैदानासह संपूर्ण वर्धा मार्गावर आंदोलक पसरलेत। त्यामुळे नागपूरकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। संभाव्य परिस्थिती लक्षात घेता आंदोलक समृद्धी महामार्गावर पोहोचू नयेत म्हणून पोलिसांनी समृद्धीचा आरंभ बिंदूकडे जाणारा जो मार्ग आहे तो पूर्णतः बंद केलेला आहे। म्हणजे आत्ता ते जिथे आहेत त्या वर्ध्यापासून समृद्धीकडे जाणारा जो रोड आहे तिथे समृद्धीच्या थोडंसं अलीकडे रस्ता पूर्णपणे पोलिसांनी बंद केलेला आहे। हा रास्ता रोको आहे। कडूंनी महाएल्गार मोर्चा काढलेला आहे। 3रा दिवस आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेकरता बोलवलं होतं पण ते म्हणाले मी या शेतकऱ्यांचं नेतृत्व सोडून येणार नाही, उलट तुम्हीच कोणीतरी प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा, पाठवा असं त्यांनी म्हटलंय। धरलेला आहे तो सरकारने निर्णय घ्यावा ना, हे सरकारचं काम आहे। शासनानं त्या पद्धतीनं समोर यावं। आम्ही काय आताच आंदोलन केलं ना, अगोदर 2 दिवस अगोदर पत्र दिलं मग आम्ही इथं बसलो का? 8 महिने झाले करतोय। ही जबाबदारी सरकारची नाही वाटत तुम्हाला? 12-1 वाजेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर आम्ही रेल्वे जाम करू। मला मुक्ती पाहिजे आहे। बाकीचे मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, आमचे काही 10-15 प्रश्न महत्त्वाचे आहे, त्यावर तोडगा काढला नाही तर आम्ही हटणार नाही। प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीही बोलूया। उदय, काही क्षणापूर्वी स्वतः बच्चू कडू न्यूज 18 लोकमतशी बोललेच, मात्र आत्ता जी परिस्थिती तुमच्या समोर बघायला मिळते, प्रचंड गर्दी आहे, आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत, रस्ता पूर्ण जाम झालेला आहे, काय सांगाल याविषयी?
सुवर्णा, खरं तर आंदोलनाला तग धरायची असेल, कारण आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, सरकारकडून अजून बोलणी होत नाही आहे, त्यामुळं हे आंदोलन इतक्या लवकर आटपेल असं वाटत नाही. आणि हे आंदोलन जर तग धरायचं असेल तर या आंदोलनाचा बॅकअप प्लॅन पाहणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यातलं त्यात शिदोरी ही अत्यंत महत्त्वाची असतं. आपण पाहतोय की गेले 3 दिवस हा एल्गार मोर्चा जो आहे तो नागपूरकडे येत होता. काल दुपारी हा मोर्चा जो आहे तो नागपूरला धडकला आणि कालपासून जे आहे ते या जामठा परिसरामध्ये जे आहे त्या या एल्गार मोर्चानं पूर्ण रस्ते जे आहेत ते जाम केलेला आहे. प्रामुख्यानं जो नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 आहे त्या रस्त्याच्या मधोमध बच्चू कडू यांना ठिया मांडलेला आहे आणि त्यामुळे जो आहे तो हा सगळा महामार्ग ठप्प झालेला आहे. या महामार्गावर म्हणजे या आंदोलनामध्ये जवळपास 5 ते 7 हजार शेतकरी आणि जवळपास 500 पेक्षा अधिक ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी घेऊन जे आहे ते आंदोलनकर्ते जे आहे ते सहभागी झालेले आहेत. हे इतकं मोठं आंदोलन चालवायचं असेल तर नक्कीच कार्यकर्त्यांची शिदोरी महत्त्वाची असतं आणि आपण सध्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि या आंदोलनामध्ये पाहतोय की सकाळची वेळ झालेली आहे. साधारणतः शेतकरी 10 वाजता जे आहे ते जेवण करतात, न्याहारी करतात आणि तिथून पुढं शेतीचं काम करतात. ते रुटीन जे आहे ते या आंदोलकांना इथं देखील कायम ठेवलेलं आहे. फक्त स्वतःचा विचार न करता आपल्यासोबत या आंदोलनामध्ये जितके लोक आलेले आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था जी आहे ती केली जात आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांना आपल्यासोबत महिनाभर पुरेल इतका अन्नाचा साठा आणलेला, मग सिलेंडर असेल, कणिक असेल, तेल असेल, या सगळ्या गोष्टींचा साठा इथं केलेला आणि आपण पाहतोय की साधारणतः 100 लोक जाऊ शकतील अशा स्वयंपाकाची इथं जी आहे ती तयारी केली जात आहे. या बाजूने जी भाजी बनत आहे हे भाजी बनवणारे शेतकरी अमरावती जिल्ह्यातल्या, बाजूला जिथं वरण भात तयार होत आहे ते शेतकरी जे आहेत ते वर्धा जिल्ह्यातला आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या जिल्ह्यातले शेतकरी इथं एकत्रित येऊन जे आहे ते आपल्या बांधवांचा विचार करतात. मला सांगा, हे आंदोलन इतक्या लवकर मागे येईल असं वाटत नाही. तुम्ही किती दिवसांचा भाजीपाला तुमच्यासोबत आणलेला आहे, कशा पद्धतीने ही सगळी तयारी करता? बोलत नाही, आपण यांच्याशी बोलूया. मला सांगा, किती दिवसांचा तुम्ही हा सगळा साठा सोबत आणला? साधारणतः 1 महिन्याचा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे. आता बदलतं एक तर हवामान, बदलतं शासनाचे धोरणं, यामुळे गेल्या 7-8 वर्षापासून संपूर्ण शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. निव्वळ आश्वासने देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं धोरण या शासनाचं आहे. कर्जमाफी देऊ हे आश्वासन शेतकऱ्यांना दिलं, मतं घेतले, पण आजपर्यंत रात्री काय मेनू केला होता, आज काय सकाळी तुमच्या मेनू? रात्रीची आमची बेसन भाकरी होती. आज पण आम्ही आज बेसन भाकरी तयार करतो आहे. 100 लोक आमचा प्रत्येक तालुक्यावाईज लोक आहे. प्रत्येक तालुक्यातले वेगवेगळे ट्रॅक्टर आहे आणि एका ठिकाणाहून सगळ्या येणाऱ्या सगळ्या आंदोलकाची जेवणाची सोय आम्ही तालुका वाईज प्रत्येक आंदोलकाची आपण करतो. बेसन मध्ये टमाटर, मिरची सगळ्याच गोष्टी दिसतात, हे सगळं सोबत घेऊन आलंय? सगळं सोबत आणलं, टमाटर पासून तर लसण, मेथी पासून सगळं सोबत आणलं. 1 महिना आटा पुरेल एवढा आटा पण आमच्याजवळ उपलब्ध आहे. मला सांगा, कशा पद्धतीनं इथून पुढे आता दुपारचा तुमचा कार्यक्रम असेल? त्यानंतरचा मान्य बच्चूभाऊंचा जो आदेश येईल त्या आदेशाचं सगळे आंदोलन करते त्याचं पालन करते. आदेशाचं पालन करतील. कार्यकर्त्यांच्या जेवणात कुठं कमी राहणार नाही याची खबरदारी घेतली जाते. भाऊ, किती लोकांच्या पोळ्या करताय? काल रात्री पुऱ्या तयार केल्या होता का? हो, काल रात्री पुऱ्या केल्या. आज 20 लोकांचा स्वयंपाक आहे. किती दिवसाचा साठा सोबत आणला? 1 महिन्याचा. 1 महिन्याचा. किती सिलेंडर आहे? सिलेंडर 2 आहे. भाऊ, कशाची भाजी आहे आज? आणि आलू वाटाण्याची भाजी आहे आणि भात आणि पोळ्या. किती, समजा तुमचा स्वयंपाक कमी पडला तर पुन्हा करण्याची तयारी आहे? हा, डबल करू. जर शेतकऱ्यांना आणले जर नसेल तर आम्ही आमच्या ह्याच्यातून त्यांना जेवायला सुद्धा देऊ. पण हे ठाम आहे की जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. बरं, एका बाजूला शेतीत पिकलं नाही, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी उघड्या हाताने तुम्ही इथं भात, भाजी, पोळ्या तयार करता. सगळेच जण आपलेच आहे ना, मग त्यांनी जर त्यांच्यापाशी आहे नाही तर त्यांना उपाशी सुद्धा ठेवू शकत नाही आपण. काय तुमच्या भातात काय वैशिष्ट्य आहे यावेळेस साधा भात केला आहे आणि आलू वाटाण्याची भाजी आहे, पोळ्या आहे. सुवर्ण, आपण पाहतोय की एका बाजूने शेतकरी हवाल दिलाय. आसमानी सुलतानी संकटानं झुलसत असताना देखील आपल्या बांधवांची चिंता शेतकरी कशा प्रकारे करतो हे इथं पाहण्यासारखं ठरेल. स्वतःचा स्वयंपाक करत असताना महिन्याभराची शिदोरी सोबत आहे आणि आपल्यासोबत जे या मोर्चामध्ये सहभागी झालेले शेतकरी आहे त्यांना देखील कमी पडणार नाही याची काळजी इथं घेतली जाते. त्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. हा अनुभव जो आहे तो या मोर्चाच्या निमित्तानं येतोय. बच्चू कडू आपल्या आंदोलनावर ठाम आहे. या आंदोलनामध्ये साधारणतः 4 ते 5 हजार शेतकरी आहेत. हा महामार्ग जाम झालेला आहे. ज्या महामार्गावर हे सगळं आंदोलन सुरू आहे
तो देशाच्या चारही भागांना जोडणारा महामार्ग आहे। त्यामुळे आजही जर हे आंदोलन अशाच पद्धतीने कायम राहिलं तर दुपारनंतरच्या ते इतर राज्यांमध्ये जो काही आव्हान देवाण होत असतं या महामार्गावरून साधारणतः दिवसभरामध्ये 1 लाख ट्रक जे आहेत ते कन्याकुमारी ते जम्मू आणि ओडिशा ते इकडे गुजरात या मार्गाला जात असतात। याचा परिणाम आता दुपारनंतर पाहायला मिळेल। त्यामुळे सरकार बरोबर. आता या सगळ्या आंदोलनावर काय तोडगा काढतात, बच्चू कडूंशी चर्चा करतात की सरकार आपला प्रतिनिधी या चर्चेला पाठवतात, हे पाहणं सुवर्णा अतिशय महत्त्वाचं असणार आहे।